अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाण्याजवळ महानगरपालिकेने उभारलेले सार्वजनिक शौचालय गेल्या 4 वर्षांपासून बंद असल्याचा आरोप करत शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलं। बंद शौचालयाचं प्रतिकात्मक उद्घाटन करून पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाण्याअंतर्गत महानगरपालिकेनं सुमारे 33 लाख रुपये खर्चून सार्वजनिक शौचालय उभारलं। मात्र पाणीपुरवठा आणि देखभाली अभावी हे शौचालय गेल्या 4 वर्षांपासून सुरू करण्यात आलं नाही असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। या संदर्भात अनेक वेळा निवेदनं देऊनही महानगरपालिका प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। शौचालय बंद असल्यामुळे परिसरात घाण आणि दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तसंच सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचाही आरोप करण्यात आला। मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेनं बंद शौचालयाचं प्रतिकात्मक उद्घाटन करत निषेध व्यक्त केला। तातडीनं पाणी, स्वच्छता आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून शौचालय सुरू करावं, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। गेले 4-5 वर्षापासून या ठिकाणी कोणतंही मेंटेनन्स नाही, पाण्याची सुविधा नाही, अत्यंत घाणेरड्या परिस्थितीमध्ये हे शौचालय आहे। या ठिकाणी महानगरपालिकेने 33 लाख रुपये खर्च केले, पण अजून याचं उद्घाटन झालं नव्हतं। म्हणून आज एक प्रतिकात्मक उद्घाटन म्हणून माननीय महापौर आणि माननीय आयुक्तांचे आम्ही मुखवटे लावू या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष आरोग्याच्या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित करण्याकरता हे शिवसेनेनं आंदोलन केलं आहे। आजही प्रशासन जर जागा झालं नाही तर यासाठी आम्हाला याच्यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल व लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचा प्रशासनाचा निषेध करावा लागेल।